हे बघा कसं शिजतं, असं शिजवून द्यायचं. वरची तांदळाचा भात हलवायचं, झाकण ठेवायचं, मुरून द्यायचं 5 मिनटं कमी जास्त, आणि प्लेटमध्ये काढायचं. 2 मिनटं 5-10 मिनटं शिजला, 5 मिनटं मुरला, आपला तयार वरच्या तांदळाचा भात. आज 8वा दिवस आहे. आज आम्ही कडाकणी धपाटे पण करून घेतले, कडाकणी बनवले, देवीचे अलंकार बनवले. उद्या कडाकणी धपाटे करायचे. आज घटाचा 8वी माळ. पिवळ्या फुलांची लावले, ते तिळाचं फूल बोलतात ते, त्या फुलाची माळ लावली घटाला आज. हा भात अगदी सोपा आहे आणि सिंपल आहे, पटकन बनतो. बटाटा शिजला याच्यातला. जरा 2 मिनटं भात मुरून द्यायचं. आमच्याकडे माहेरी 7व्या दिवशी घटाला माळ घालतात कडाकण्याची. 7व्या दिवशी कडाकणी धपाटे वगैरे बनवतात. मी आता तुम्हाला घट दाखवते. हे आमचे देव. असा घट आहे. ह्या फुलांची आज माळ घातलेली. हे ह्याला काय म्हणतात एवढं काय मला माहित नाही, पण तिळाचं फुल असं काहीतरी म्हणतात, त्याची माळ घातलेली आहे आज. ते सुकून गेल्यात फुलं, ती थोडी सुकल्यात. असा आमचा घट उगवून आलाय. ते कलश आहे, दिवा, अगरबत्ती. हे कडाकणी बनवल्यात, ते धाग्यामध्ये वाहून 9 कडाकणी ते बांधायचे आता घटाला. आणि हे ओटी, इथं ओटी आहे. हे असे अलंकार बनवलेत देवीचे, कानातलं, गळ्यातलं, वेणी, फणी, पैंजण, पान सुपारी, खाऊचं पान, पान सुपारी, जोडवं, हे सगळं देवीसाठी बनवलेलं आहे. ही देवीची ओटी आहे. मुलांचं चाललंय TV बघायचं. इकडे आपला भात मुरलेला आहे. हा आपला वरीच्या तांदळाचा भात झालेला आहे. गॅस बंद करायचा. का प्लेटमध्ये काढूया भात आणि नैवेद्य दाखवूया.
आरती पण करायची देवीची. हा आपला वरीच्या तांदळाचा भात तयार. उपवासाचा वरीच्या तांदळाचा भात तयार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.